मित्रांनो आगळं हे जाधववाडी येते. घर मालकांचं नाव काय? किसन रंगराव जाधव. किसन रंगराव जाधव म्हणून आहेत आणि त्यांच्या घरी साप आलेला असं त्यांचं मत आहे. आणि तो जुन्या काळातलं स्लॅबची इमारत आहे. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं की फाउंडेशन खाली असेल, फाउंडेशन घराला नसेल तर साप नक्की कडकडणी येतात. अण्णा कुणीकडच्या बाजूला? चला दाखवा. आणि मी असं वाटतंय का बघा किती भारी कशी गेलो. नशीब रे देवावरनं तुम्हाला वाईटच झाली असती. कुठं बसलाय इंडियनच प्रॅक्टिकल कसं जमतंय कुठलं बघा कसा बसलेला आहे. ती दिदी आलेली होती आणि सुंदर असा नाग जो की इंडियन स्पेक्टिकल कोबरा ज्याला नाग नावाने ओळखला जातो. हा सुंदर साप कसा बसलेला आहे बघा. वरनं जरी जम मारला तर तो नक्की इथनं आज जाणाऱ्या माणसाला येऊ शकतोय. कोंबरा बघा डोक्यावर फन लागलाच असता पण लागला नाही तुम्हाला. फन नाही लागला. आपण मांजर एक मेलं इथं साप धरताना त्या घरात का मला ते आठवलं घर. आणि बघा कसा आहे. असाच मारलात ना जम दिली असा. बघा हा कसा आहे खतरनाक इंडियन स्पेक्टिकल कोबरा जो नाग नावाने ओळखला जातोय. फनाकट झालेला आहे. जिथं मुंगस किंवा बाहेरचे काही प्राणी येतात त्यामुळे तो भिलाया बाहेरनं कशांतर मांजरानं किंवा कुत्र्यानं डिवचलेला आहे. कळलं? त्याला डिवचलेला आहे कशांतर त्यामुळे तो इथं आलाया आणि बसलाया. आणि चौकटीत कसा रुबाबात बसलाय बघा हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा जो की नाग नावाने ओळखला जातोय. इथं लाईट नाही का भैया? हाय हाय सोडा दिसतंय. आणि हा नाग मित्रांनो पकडावा लागणार आहे मित्रांनो. जो नाग आहे एवढं वर कशाला बसलायस तू? कसला दिसतोय नाग आहे ना खतरनाक. मला शेपटाला सुद्धा हात लावून दे ना. वर बसायला कशाला? मी खाली की आम्ही आहे की तुला. तुम्ही लय वेळेला अक्षला मामा तिथली पीव्हीसी पाईपचा तुकडा आहे ना. पाईपचा तुकडा पडलाय का ना? लय चिडलाय या. आणि मी त्यातच हिमोटॉक्सिक विषय तर दरवाजात आत येत असताना एंट्रीलाच हा साप बसलेला आहे. किती सुंदर असा नाग आहे बघा. बघ कसा मारतोय फन माझ्यावर. मित्रांनो ह्याला वेगळ्या टेक्निक सुरुवात केलेली आहे मी. चला का मारतोय खाली पडला. आणि मित्रांनो हाच न्यूरोटॉक्सिक विषाने परिपूर्ण नाग जो की चौकटीवर येऊन बसलेला होता. आणि या सुंदर नागाला वाचवण्यात यश आलेलं आहे. त्याचा कार्यक्रम कसा लावतो बघा मी. ताई मी मस्त पण मित्र आहे की इथं.
मित्रांनो बघा एवढ्या पाईप मध्ये हा सेफ्टी बसलेला आहे बहिणींना आणि अजून एक खोंकार आहे. कसं बसलंय बघा इथे एवढ्याचं. घेऊ नका ताई तुम्ही मित्रांनो जो की न्यूरोटॉक्सिक विषाने परिपूर्ण हा त्या पाईप मध्ये जायला वाटलं पण एवढ्या पाईप मध्ये हा बसलेला होता आणि अशा सापामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येते आणि हे खुंकार ज्यांनी माणसाचा मृत्यू होतोय आठळ आहे असा हा नाग साप आहे ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येते. हा साप जाणीवपूर्वक कधीही कुणाला चावत नाही चौकटीवर बसलेला होता आणि जात असताना त्याला धोका वाटल्यामुळे त्याने सिग्नल दिला फुस मी आहे आणि त्यांनी ताबडतोब मला कॉल केला सर्पमित्राला इथं पाचारण करून त्या सुंदर नागसापाला वाचवण्यात त्यांना यश आलेलं आहे. पण साप लय जुना वाटतोय कारण त्या सापाची त्वचा बघा व्हिडिओद्वारे मी दाखवल्या की कमजोर झालेली आहे. असा काय फार मोठा आहे असा नाही आहे तो आणि कोणताही साप हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतो. या कडेला या वस्तीच्या शेजारला एक साप पकडलेला होता मांजराचा 10 मिनिटात मांजर मिळत आहे ना टाचा फोडून. तुमचं पण मांजर गेलं तुम्ही कोंडलं मांजरात तो चावला असता आणि त्यानं मांजराला डिवचलेला आहे. तो जाणीवपूर्वक हलतोय का बघा कसा आहे ना हल्ला का आता त्याला धोका वाटायला तो धोका वाटायला हल्ला का तू आता आई तिथंच बसल्यात बघत आई तुमच्याकडे काही त्रास केला त्यानं हा म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला साप चावतोय हा गैरसमज आहे निघणं गरजेचं आहे. बघा तू तिथंच बसलाय त्याला बुद्धी नाही आहे त्यानं आयुष्य काढलं तुमच्या इथे काय आयुष्य काढलं इथं 10-20 वर्ष आणि तो इथंच राहिला बेडूक उंदीर खाऊन. आता तो थोडी बारीक फन करतोय धोका वाटला तर ती फन फुलवतोय. तुमच्या लक्षात आलं फुलवला का फन फुलवतोय. आणि मित्रांनो असा साप जरी मानव्यवस्थेत आला तर कोणी मारू नका कारण या शेतकऱ्यांचं अभिनंदन. माझा नंबर घेऊन बरोबर ना तुम्हाला नंबर लगेच भेटला आणि तुम्ही तो सुंदररित्या वाचवला त्याला इजा काय पोचवलेली नाही. पूर्वी लोक मारत होते सापाला बरोबर. शाना म्हणजे फार शाना आहे तो. सेफली आपण रेस्क्यू करू आणि सगळ्यात महत्त्वाची घटना सर्पमित्रांच्यासाठी मानवी वस्तीत येणारी साप सुरक्षित पकडून जिथं की लोक भिलेले असतात तो साप पकडल्यापासून 24 तासाच्या आत त्याच्या आदिवासात सोडणं अनिवार्य आहे सर्पमित्र या नात्यानं. मी आता कवटेमंका सर्पमित्र असल्यामुळं मानवी वस्तीत साप कुठं जरी आला कवटेमंका तालुक्यात आसपासच्या तालुक्यात तर जाऊन रेस्क्यू करतो. 24 तासाच्या आत त्याला रिलीज करणं आणि नाग नावाने ओळखणारा साप आहे हा 15 ते 16 अंडी घालतो आणि असा साप जरी मानवी वस्तीत आला आणि कोणाला चावला तर अँटी स्नेक व्हिनम शिवाय कोणताही पर्याय नाही आहे. आणि हा भारतीय नाग आहे 4 विषारी सापापैकी हा एक आहे. जरी चावला तर उपचार न झालं तर श्वासनाला त्रास होऊन मळमळ उलटी होऊन माणसाचा मृत्यू हा अटळ आहे. आणि त्याला मी थोड्याच वेळात बरणीत पॅक करतो. जा बाबा आज जा. डेंजर साप बसला तर आहे नाही पाहिजे तुमच्या अंगाचं पाणी झालं बरोबर कापाला असेल थरथर मला म्हणतीस काय कळलं ना मला काय बोलायचं काय कळलं मला काय लागली कोण तर बाहेर चुकलं असेल बघ. या शेतकऱ्यांचं अभिनंदन आहे. त्यांच्या घरात चौकटीच्या वर नाग असा सहजासहजी बसत नाही पण हा एकमेव भीतीपोटी जाऊन त्या चौकटीच्या वर बसलेला होता आणि त्या मालकीन तिथनं जात असताना फण काढून त्यांना आवाज दिला. त्यामुळं लक्षात आलं आणि कोणताही नाग साप माणसाला आधी इशारा करतो की मी इथं येऊ नका जाणीवपूर्वक कधीही चावत नाही. त्याच्यावर तुमचा पाय पडला त्याला त्रास वाटला त्याच्या बचावासाठी तो चावतोय बरोबर. तुमच्यापाशी इथं थांबला पळत येऊन मग चावला असताना चावायचा असता आजी तिथंच उभारली होती बरोबर आजी म्हणजे जाणीवपूर्वक कोणताही साप चावत नाही. आणि या शेतकऱ्यांचं मी जाधववाडीचे आहेत ना तुमचं नाव काय म्हणलं माझं नाव गजानन जाधव. अभिनंदन मित्रांनो की त्यांनी सुंदर आणि सगळ्यातला महत्वाचा घटक नाग वाचवलेला आहे. साप वाचवा निसर्ग वाचवा. जय हिंद जय महाराष्ट्र.